पाटील रमेश गायकवाड आणि तर दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड. संघ मालकांमध्ये असणारी ही लढत, अंतिम सामना, फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं स्वागत आहे. ओला ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे प्रवीण मुंगाजे असतील, किरण म्हात्रे, बाबू, अरुण पाटील, साईनेट केबल चेवणार, सर्व ग्रामस्थांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. आज व्यासपीठावर खरं तर प्रवीण गायकर म्हटलं की प्रकाश वाजेकर किंग मेकर राहिले रुपेश गायकवाड यांच्यासाठी. खरं तर आज या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीनं मेगा फिनाले फायनलचा सामना. प्रकाश वाजेकर यांनी खरं तर रुपेश गायकवाड असतील, निलेश गायकवाड असतील, सरपंच उपसरपंचासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि आज आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर ते उपस्थित आहेत आणि सरपंच पदावर रुपेश शेठ गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात. येस, गेम इज ऑन. मॅचला करूया सुरुवात. अंतिम फायनलचा सामना. गोलंदाज, सलामीचा गोलंदाज अभिजित म्हात्रे. अभिजित म्हात्रेसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटने केला. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, दंदन दंदन करत चेंडू डीप मिड विकेटला जातोय. चौकार. 4 धावा आल्यात. सुवेर स्पोर्ट्स. आज संजय गायकवाड आमचे मित्र, परम मित्र, आज त्यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला. खर तर संघाचे संघनायक अश्विन पाटील, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद गरात. हा पाटील असेल. प्रमोद गरात मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला. त्यानंतर आपण पाहतोय अनेक 12 संघांनी जवळजवळ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. दुसरा बॉल लेग स्टंप सोडून जातोय. अंपायर सिग्नल, इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. टोटल 5 धावा धावफलकावर लागल्या आहेत. सुवेर स्पोर्ट्स विपक्ष आपण मॅच पाहत आहोत, अर्थातच वंश अँड स्वरा. सरळ दिशेने केला क्षेत्ररक्षक, कोणी नाही, गॅप मध्ये जाईल. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हा डीजे आहे गोल्डन ग्रुप, डीजे गोल्डन हवेली आपण पाहतोय तिथे डीजे ऐकायला मिळतोय, वाजतोय. अभिजित म्हात्रेचा पुढील बॉल, फुलटॉस बॉल. प्रमोद गराचा फेवरेट स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत पहा ऐकायला मिळतंय त्या. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धावा धावफलकावर आल्या आहेत. 24 इव्हेंट्स लाईव्ह. शॉर्ट पिच बॉल, सरळ दिशेनं शॉर्ट अँड पुल स्टँड अँड डिलिव्हर केलाय. सरळ प्रमोद गराच्या बाट मधून आलेला हा आणखी एक वन बाउंड सीमा पार. चौकार.
खूप चांगलं कोलिगीत संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळते. प्रेक्षकांची थोडी करमणूक एंटरटेनमेंट. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह प्रमोद गरात. प्रत्येक बॉलवर अक्षरशः चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. दरम्यान मी अयांश स्पोर्टचे मालक धीरज पाटील, प्रशांत पाटील, विनायक पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावा. आणि हा इथे झेल खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. अभिजित मात्रेने केला पलटवार. प्रमोद घरातला केलाय बाद, झेल बाद. आणि या दरम्यान वादळ बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी यांचं इथे शुभागमन झालंय. आज आपण पाहतोय महाराष्ट्र हिंद केसरी किंग बैल अर्थातच हरणे आणि गरुडा बैलाला पराभूत करून या महाराष्ट्रामध्ये ओले गावचा नाव या बैलगाडा शर्यतीच्या पटलावर निर्माण केलंय. अर्थातच वादळ बैलाचे मालक वादळ आणि विमान या दोन बैलांच्या जोडीनं नाव कमवलं. आणि बघितलं तर काल उसाटणे मैदानावर जसा नाव फिरवला वादळ आणि विमान या बैलावर हरण्यानं गरुडानं, आणि त्यानंतर मात्र खर तर बाजी मारली आपल्या या बैलानं, वादळ बैलानं. ते नंदराज शेठ मुंगाजी यांचं इथे शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. लास्ट मॅच आहे, फायनलचा सामना. आपण बघितलं तर बरोबर घड्याळामध्ये 11:50 झाली आहेत. हा चेंडू हलकाचा तटवलाय अश्विन पाटीलला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत असताना किशोर म्हात्रे सुरुवातीपासून बघा किशोर म्हात्रेनं मनामध्ये पवित्रा घेतला की आपण सरळ डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचं. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने केलाय. वन बाउंड सीमा पार जाईल चेंडू. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय आणि अश्विन पाटील थोडासा नाराज आहे कारण महत्वाची विकेट होती किशोर म्हात्रेची. कॅच घेणं गरजेचं होतं विनायकला भाईला, मात्र कॅच आता तो निसटला. इथे मात्र मिळाली सिंगल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावर वाढत असताना टोटल 28. दोन भूमिकेमध्ये आमचे 24 इव्हेंट्स लाईव्ह. खर तर राजचं मी कौतुक करेन. एका बाजूला डीजे साऊंड सिस्टमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत, त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपित सेवा. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपफील केलाय. आणि ज्या पद्धतीनं बॅट्समॅन खेळत असताना आपण बघितलं विनीत पाटीलला इथे डॉट बॉल जातोय. विनीत पाटील अगदी या एका संघामध्ये मामा माझे खेळतायत, विनोद पाटील आणि विनीत पाटील, आणि त्याचबरोबर मामा संघ मालक अमित पाटील. खोलवर पद्धतीचा बॉल. फर्स्ट सेकंड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 न वाढेल. 29 धावा. प्रमोद गरज बाद झाल्यानंतर बघा थोडासा धावसंख्येवर रोख लगाम लावण्याचं काम केलंय गोलंदाज अश्विन पाटीलनं. 29 रन्स 29 धावा. आज मी प्रामुख्याने उल्लेख करतोय की JWR पुरस्कृत ललित सर जोबनपुत्रा, त्यानंतर आपण बघितलं कृती मॅम, राज सर जोबनपुत्रा, प्रत्येक वेळची आम्हाला या स्पर्धेला खूप चांगलं मोलाचं सहकार्य. इथे मात्र डायरेक्ट हिट केला आहे, मात्र किशोर म्हात्रेनं माघारी परतवलं विनीतला. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली आणि अश्विन पाटीलचं हे षटक खूप चांगलं आलंय बघा. कमालीचं षटक आलंय. या षटकामध्ये फार कमी धावसंख्या पाहायला मिळाली, फक्त 6 धावा. अश्विन पाटील खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला, परंतु इथे
खरं तर किशोर म्हात्रेचा झेल पकडला असता तर आणखी दडपण आलं असतं कदाचित या ओव्हर मध्ये, परंतु 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर लागल्यात. व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे हिरामण म्हात्रे, हरिश्चंद्र गव्हाणकर, जयल नाना अर्थ जयल पाटील नाना, त्याचबरोबर आपण पाहतोय माजी उपसरपंच रवींद्रजी दापोलकर आणि वादळ बैलाचे मालक सन्माननीय नराज मुंगाजी, पनवेल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. त्याचबरोबर आपण पाहतोय जयदासजी पवार, तसेच मेन आमचे सरपंच साहेब रुपेशजी गायकवाड, प्रकाशजी वाजेकर किंग मेकर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर म्हात्रे, जगदीश दापोलकर, प्रतीक पाटील, ही सारी मंडळी आज या मैदानावर अर्थातच थेट मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे महेश गव्हाणकर, त्याचबरोबर दिनेश गायकवाड, संजयजी गायकवाड, राकेश गायकवाड, रोहिदास गायकवाड, सारी मंडळी ओपीएल चा आनंद. मात्र बॅट्समन ज्या पद्धतीने ठोकतोय विनीत पाटील, षटकार. शेठ मुंगाजी 53-55, वादल बैलाचे मालक 5355. हे संगीत तुमच्यापर्यंत पोहोचले गेलंय साऊंड सिस्टमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, 3 बॉलचा खेळ बाकी. हा खोलवर पद्धतीचा बॉल डॉट जातोय. आमचे बीजी बाया अर्थातच त्यांचंही मनापासून कौतुक करावं लागेल 2 दिवस स्कोरिंग साठी. त्याचबरोबर आमचे निशान म्हात्रे अंपायर प्लस स्कोरिंग सहकार्य करत असताना, आणि लाईव्ह वाले डीजे प्लस लाईव्ह सर्व भूमिका बाद या ठिकाणी करत असताना. डॉट बॉल, षटकातला शेवटचा अंतिम बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 48. 50 कडा क्रॉस होईल का? लास्ट बॉल आहे विनय भाईचा, विनय गायकवाड, विनय पाटील मातेसावी आणि विनयचा लास्ट बॉल. पिच बॉल हिट केलाय, परंतु इथे कॅच ड्रॉप. काय घडलं मैदानावर? अंपायर सिग्नल. या 6 धावा फार महाग ठरू शकतात. वाईट इज डीप मिड विकेटला आलेला हा 6 धावांसाठी षटकार. 54 धावा, 54 रन्स, 55 धावांचं लक्ष्य.
चला मॅच सुरू करूया आपण. आमचे समाधान गायकवाड यांचे ते आगमन झालंय. करा आजारी पडला 8 दिवस स्पर्धा ही काय करणार. फेस निघलाय आमचा सगळ्यांचा आधी खरं तर. हा आणि 2 दिवसात डायरेक्ट फ्लाईट फिरायला जाणार आहे उद्याच. आणि खूप मेहनत घेतली समाधान गायकवाडचं मी कौतुक करेन. पडद्यामागचा खरा हिरो आमचा समाधान गायकवाड आहे. या स्पर्धेसाठी विश्रांत मेहनत त्याने घेतली आणि ही स्पर्धा बघा ओपीएल आणि ग्रामीण या फॉर्मॅट मध्ये या स्पर्धेला खरं तर यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडली. त्याच्याबद्दल समाधान गायकवाडचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. आमचे प्रकाश वाजेकर हे देखील आपण पाहतो या व्यासपीठावर. पुन्हा एकदा येत असताना आयांश स्पोर्टचे संघमालक आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी धीरज पाटील यायचे या व्यासपीठावर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. प्रवीण गायकर आपण यायचंय. 55 धावा या ठिकाणी करायच्या आहेत म्हणजे 54 धावा टोटल लागले आहेत धावफलकावर. 4 षटक 55 धावा. प्रवीण गायकर या. आमचे शिवभक्त अरुण पाटील यांचं आगमन झालं. पहिला बॉल यास पहिलाच बॉल मिस टायमिंग होता. फटका 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि घसरगुंडी. विराज वरद प्रवीण गायकर या. प्रवीण आमचा पण आवाज बसला बस. पहिला ओव्हर 11 धावा बिनबाद. पहिला षटक आणि 11 धावा. गोल्डन ग्रुपच्या वतीनं अश्विन पाटील याने जर 3 षटकार ठोकले तर भया किती 3000 रुपयाचं बक्षीस. 3 षटकार ठोकले तर गोल्डन ग्रुपच्या वतीनं 3000. 18 बॉल आणि विजयासाठी 44 धावा. आपण पाहतोय मेगा फिनाले फायनलचा सामना. आज संपूर्ण 8 दिवस ही स्पर्धा. आज एक एक्स्ट्रा दिवस वाढला. 8 दिवस ही स्पर्धा आपण पाहिलीत. आणि या दरम्यान धीरज पाटील ओवले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य डॅशिंग नेतृत्व धीरजभाई पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आयांश स्पोर्टचे ओनर या ओपेल मध्ये खरं तर खूप चांगला परफॉर्मन्स त्या संघानं दिला. त्याचे संघमालक धीरज पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जय गायकवाडचा हा पुढील बॉल
खूप चांगला बॉल खोलवर पद्धतीचा जय बॉल आउट ऑफ फील्ड केला होता. अश्विन पाटीलच्या विकेट साठी पूर्णपणे जाळ रचले गेले या मैदानावर. अरुणजी पाटील आमचे साईनेट केबलचे ओनर या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याकडे पर्यंत सेवा सुरळीत करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे त्यांचा. शिवप्रेमी साई भक्त. हा चांगला फटका केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अश्विन पाटील याच्या बाट मधून येतोय खणखणीत चौकार. समाधान गायकवाड यालाही त्रास झालाय बघा. पण आज तो इंजेक्शन घेऊन आलाय खास, कारण उद्या फिरायला जायचं आहे. 8 दिवस या स्पर्धेचं आयोजन, फार मोठी जबाबदारी. मी कौतुक करतोय. आज मी आभार मानेन JW सर्व लॉजिस्टिकचं, प्रतीक पाटील, जगदीश दापोलकर, ऑल टीमचं. त्यांनी खूप चांगलं OPL साठी सहकार्य केलं. रतन दापोलकर, केतन दापोलकर, रवींद्रजी दापोलकर, नंदराज शेठ मुंगाजी, सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर एकूण धावसंख्या धावफलकावर 20. आता येणारे 15 बॉल आणि 35 धावांची गरज. या प्रवीण आमचा पण आव्हान आता संपली पॉवर. तुमची पॉवर संपली म्हणजे आमची पॉवर संपली. धन्यवाद रिवाल मात्रे सर. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. 20 रन बने हैं और यहां से सिंगल बनेगा. सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 21. समाधान गायकवाड़ को आप देख सकते हैं दोस्तों कि खतरनाक बल्लेबाजी की निशानी जानी जाती है. और इसी समाधान ने पिछले मैच में लगभग अर्धशतक ठोका था. जहां से OPL जब भी होती है उस ओले प्रीमियर लीग में इस समाधान गायकवाड़ ने हमेशा दमदार बल्लेबाजी की है. और उसके ऊपर इस मैच में भी काफी निगाहें होंगी. 14 गेंदे 34 रनों की जरूरत. तो इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था. 1 रन तो कंप्लीट वहां पर होगा. डीप स्क्वायर लेग में गेंद को उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन. 13 गेंदों में चाहिए 33 रनों की जरूरत. पिछला मुकाबला आपने देखा, शानदार मुकाबला देखने को मिला. खास करके प्रमोद घरत का विकेट रुका और बादशाह 11 टीम के खिलाफ बढ़िया क्रिकेट देखने को मिला. बादशाह ग्रुप में भी बेहतरीन क्रिकेट खेला, लेकिन अंतिम सेमीफाइनल 1 में थोड़ा सा वहां पर उन्हें हार का सामना करना पड़ा. सिंगल मिलेगा सिंगल्स की मदद से. इसी के साथ ओवर की समाप्ति और ओवर नंबर 2 समाप्त होने के बाद बढ़ता हुआ स्कोर स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. तो टोटल 23 रन बने हैं. 12 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 32 रनों की जरूरत. जब तक मैदान के अंदर समाधान रहेंगे तब तक यह मुकाबला भी उनके लिए जिंदा रहेगा. और हर एक बार हम कहते हैं कि जो हर एक घायल परिंदा है मगर फिर से जो उड़ा वही जिंदा है. मैदान के अंदर जब तक रहेंगे बल्लेबाज समाधान. पिछले मैच में 2000 का इनाम भी इस खिलाड़ी को दिया गया था. प्रमोद घरत आएंगे गेंदबाजी के लिए. मास्टर क्लास ऑफ ओवले, रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट का सर्वश्रेष्ठ अनुभवी खिलाड़ी आप वहां पर करेंगे गेंदबाजी. पहली गेंद के ऊपर हल्ला, सीधा गेंद को फेंका, मिड विकेट सीमा रेखा पार. दैट्स द मैक्सिमम. सिविल स्पोर्ट्स 11 टीम के कप्तान अश्विन के बल्ले से दमदार छक्का. देखिए गोल्डन ग्रुप का डीजे काफी बढ़िया बज रहा है. ऋषभ मात्रे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य ओवले मैच का दमदार आनंद लेते हुए विनोद भाई मात्रे आपका ही हम तहे दिल से स्वागत करेंगे.
बच्चा ग्रुप 11 टीम की ओर से दमदार योगदान, लेकिन इस मर्तबा बात करेंगे तो सुबीर स्पोर्ट्स 11 टीम थोड़ी सी हो रही है। बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन, कप्तान यहां पर आक्रामक रूप धारण करते हुए 11 गेंदों में 26 की पारी के लिए। ओ ये लाइन चेक करेंगे अंपायर, ऑफ स्टंप से बिल्कुल बाहर है। व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। चलिए स्वीप करने का प्रयास, अंतिम समय में थोड़ी सी खराब फील्डिंग, जिसका फायदा मिलेगा बल्लेबाज को। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सीमा रेखा पार, मस्ट नेट बाउंड्री, 4 रनों के लिए शानदार चौका। बल्लेबाज अश्विन मैदान के अंदर यहां पर पूरी तरीके से अपने रनों की झड़ी लगाते हुए, क्योंकि क्रिकेट के पिच पर जो कुछ देर समय बिताता है ना, वही अक्सर वही बल्लेबाजी बाद में रनों की झड़ी लगाती है। तो इस बार चले बल्ले का कुछ हिस्सा लगा था अंदरूनी, फील्डर पीछे दौड़ रहे, 1 ही रन यहां पर मिलेगा। दूसरे की कोशिश थी में, लेकिन उससे पहले फील्डिंग खराब है, फायदा मिलेगा बल्लेबाज को और गेंद जाती हुई 2 रन मिलते हुए 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 36 रन। 9 गेंदे 19 रनों की अभी भी आवश्यकता। प्रमोद खरत के इस ओवर में अब तक 3 गेंदों में 13 रन आ चुके हैं। देखेंगे यहां पर कैसा होगा इनका सफर, क्योंकि क्रिकेट की 22 गज की पिच में कभी संभलना तो कभी दौड़ना होता है। ओ या भाई अल्लाह, सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार, इक्का दुक्का रन से पेट नहीं भरता, मैदान में हमेशा कोहराम मचाता है। आती है इस धुआंधार की बल्लेबाजी और हारी हुई बाजी को भी बचाता है। शानदार छक्का, 6 रन। सुबीर स्पोर्ट्स अगर यह मुकाबला जीतती है तो मैदान के अंदर डीजे, सभी दर्शक और साथ ही साथ धमाका होगा, लेकिन मैच अभी भी बैलेंस है। गोल्डन गैंग यहाँ पर अचानक डीजे बढ़ रही है। चला अच्छा है, डीजे नहीं, वही डीजे की ऑपरेटिंग भूमिका निभाते हुए कमबैक करना होगा प्रमोद मात्रे को। थोड़ी सी मुश्किल यहाँ पर उनके सामने नजर आती हुई, रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे 13 की जरूरत। तो चलिए अब मौका बन सकता है। ओ ये कैच ड्रॉप, तब वहां पर 1 रन मिलेगा। थोड़े से नाखुश होंगे वहां पर प्रमोद, 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 43 रन। 54 रनों का 55 रनों का पीछा करना था, अब 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। मैदान में पसीना बहुत बहाते हुए क्रिकेटर, और चले इस बार खींच लिया इस गेंद को, सीधा गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन वहां पर कंप्लीट, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44। नंदराज सेठ मुंगा जी मैच का आनंद लेते हुए मंच के ऊपर, जिनके वादल बैल की आपने कल धमाकेदार एंट्री देखी आणि खास करून आपण जर विचार केला थार बैल हरण्या खरं तर आपला द्वारलीचा, आणि त्या बैलाबरोबर काल शर्यत देखील आपण पाहिली ती नंदराज सेठ मुंगाजी यांचा वादल, दमदार लढत पाहायला मिळाली आणि वादल बैलाने त्या ठिकाणी ती शर्यत जिंकली आणि त्या बैलाची काल मिरवणूक खऱ्या अर्थाने याच मैदानावरती काढली गेली। नंदराज सेठ मुंगाजी साहेबांचं आपलं सहर्ष स्वागत। 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। हाँ धन्यवाद डीजे, काफी फॉर्म में है गोल्डन ग्रुप। तो चलिए अब 6 गेंदे 11 की जरूरत है। अभी भी यहाँ पर मुकाबला बैलेंस है, ना मुकाबला छोड़ा है वंश एंड स्वरा स्पोर्ट्स 11 टीम के खिलाड़ियों ने, ना मुकाबला इस मैदान के अंदर सुबीर स्पोर्ट्स 11 टीम ने छोड़ा है। थाम लिया है बैट हाथ में, आप तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से पार होगा। थाम लिया है बॉल अपने हाथ में तो हर समर होगा, ऐसी गेंदबाजी करेंगे जो विकेट की यहाँ पर छड़ी लगाएंगे या नहीं। फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग है या टाइमिंग है, सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज आउट। उस मैच में वापसी होती हुई बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से समाधान गायकवाड़, जिस बल्लेबाज ने अर्धशतक ठोका था वही बल्लेबाज समाधान मैदान से बाहर लौटता हुआ। बेहतरीन बल्लेबाज है दोस्तों, लेकिन समाधान किया वो पारी याद करेंगे जिसने पिछले मैच में दमदार बल्लेबाजी, लेकिन फिर भी साथ बेहतरीन दिया अश्विन का। आप नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, अभिजीत मात्रे। अभिजीत मात्रे बल्लेबाजी के लिए आते हुए
आने वाली गेंदें बची है 5 और चाहिए 11 रनों की यहाँ पर जरूरत है। जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और जब खेल खेलने का मजा तब आता है जब सामने हारने का रिस्क हो। आते ही बड़ा शॉट खेला है, फील्डर डाउन द ग्राउंड, गुड कैच। क्या कर रही यहाँ पर, स्ट्राइक देना पड़ेगा वहां पर। अश्विन को स्ट्राइक देना चाहिए था, इसके बजाय ये बड़ा शॉट लगाने गए बल्लेबाज, और यहां पर अभिजीत का विकेट जाएगा मैदान से बाहर। आएगा खेल में मजा, आने वाली 4 गेंदें बची। और ये क्या है बैलकड़ा क्षेत्र में जिसने कपन पे रुमाल बांध लिया है, विनोद पाटिल, मुन्ना बैल के मालक, सर पर कपन बांधने वाले मौत से नहीं डरा करते। ये लीजिए, मैच में काफी जबरदस्त रोमांचक नजर आता हुआ आने वाली 4 गेंदें, और जीतने के लिए चाहिए बिल्कुल 11 रनों की जरूरत। यह मैदान आप देख सकते हैं, स्वर्गीय बालाराम शेठ गायकवाड़ साकली मैदान, और खास करके हमने हमारे अग्निशमन दल के टाइगर रत्तेश गायकवाड़ मैच का आनंद लेते हुए। तो इस बार हवाई यात्रा मौका बनेगा, लेकिन के सीमा रेखा पार एक्स्ट्रा कवर के बीच में से 4 रन। व्हाट अ मैच। क्या बात है, केलं नीचे खांब लावलन तुझे मांडवाला। कोई भी टीम अगर जीतती है तो नाचने के लिए बिल्कुल गोल्डन ग्रुप के खेमे में आप जाकर डांस कर सकते हो। व्हाइट बॉल का इशारा, कोई भी टीम जीते, अगर डीजे की आपको जरूरत है तो बिल्कुल वहां पर गोल्डन ग्रुप का डीजे बज रहा है, वहां पर पूरी तरीके से आप आनंद ले सकते हैं। व्हाइट बॉल, रनआउट गेंदों के बीच में 5 लाख 3 गेंदें बची है, 6 रनों की आवश्यकता। क्या यहाँ पर छक्का आएगा या मैच फिनिश होगी, या गेंदबाज उनके ऊपर हार भी होगा। डर मुझे लगा फासला देखकर, लेकिन मैं बढ़ गया अपना रास्ता देखकर। खिलाड़ी आते हुए दूर से, क्या स्टॉप, नहीं लेना चाहेंगे स्ट्राइक, अश्विन स्ट्राइक इन पर कप्तान। एक्शन रिप्ले में आप देख रहे हैं, अश्विन खेल रहे टोटल अपने नाबाद निजी 15 गेंदों में 39 रनों के ऊपर, और माफ कीजिएगा 35 रनों के ऊपर शायद ये खेल रहे। 2 गेंदें और जीतने के लिए 5 की जरूरत। ये उड़ाया सीधा सीमा रेखा पार, और चैंपियन बनी सुबीर स्पोर्ट्स टीम। अभिनंदन दीजिए। ए बंटिया, सुबीर में बाजी मार दी। क्या जबरदस्त यहाँ पर मैच आपको देखने को मिली, और सीधा ये मुकाबला जीता टीम सुबीर स्पोर्ट्स। हार्दिक अभिनंदन, और क्या बेहतरीन क्रिकेट देखने को मिला, और इस सीजन की चैंपियन बनी बिल्कुल सुबीर स्पोर्ट्स 11 टीम। हार्दिक अभिनंदन। बिल्कुल क्या छोड़ा अश्विन का, और शायद ये मैच भी कहीं ना कहीं छोड़ा। एट सुबीर स्पोर्ट गोल्डन ग्रुप, डीजे बजाओ। ये लीजिए, डीजे आप बजने लगा है।